कोणत्या पुस्तकातल्या गोष्टी सांगते मी तुम्हाला? श्यामची आई. मागच्या सोमवारी मी तुम्हाला कुठली गोष्ट सांगितली होती आठवते का? मनीष सांग जरा, काय आठवत असेल ते सांग त्या गोष्टीबद्दल. आठवते? कळा तोडायची नाही. व्हेरी गुड. श्रेयांशने बघा व्यवस्थित सांगितलं. हां सिद्धांशू? कळ तोडून विचारून कळ तोडायची. फुलं विचारून तोडायची. किंवा कोणाचीही कुठलीही वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण काय करायचं? विचारायचं ना. आता आठवलं? तर आता आज श्यामच्या आई, श्यामची पुस्तक कोणी लिहिलं? साने गुरुजी. हां, मग याच पुस्तकातली, हां इकडे तिकडे, आता याच पुस्तकातली पुढची कथा आहे मथुरी. काय कथेचं नाव? मथुरी. तर ज्यावेळी घरामध्ये काही काम असतं, जास्त काम असतं, त्यावेळी आपण कामाला बाई ठेवतो. तसंच श्यामच्या घरामध्ये शेतामधलं जे काम आहे ना, शेतामधलं काम करण्यासाठी एक बाई होती. शेतामधलं काम करण्यासाठी एक बाई होती. त्या बाईचं नाव होतं मथुरी. काय नाव होतं? मथुरी. हां, आणि ही रोज श्यामच्या घरी कामाला यायची. म्हणजे मथुरी बरोबर दुसऱ्या पण बायका कामाला होत्या. अशा बऱ्याच बायका कामाला यायच्या. मग एक दिवस काय होतं, मथुरी कामाला येत नाही आणि मथुरीचा मुलगा जो असतो शिवराम, तो पण श्यामच्या आईकडे कामाला येत असतो. मुलगा पण येत असतो कामाला आणि मथुरी पण येत असते. मग श्यामची आई त्या शिवरामला विचारते, अरे शिवराम, मम्मा आई तुझी आली का नाही आज कामावर? तोपर्यंत दुसऱ्या बायका पण तिथे बसलेल्या असतात ना. मग ती काय करते, मथुरी काय करते की आता ती कामाला येऊ शकणार नाही आहे ना, आजारी आहे म्हणून, तर दुसरी बाई पाठवते तिच्या जागी. मग श्यामच्या आईला वाटते, वाव किती बघा, किती विचार केला तिने की आपण आज कामाला जाऊ शकत नाही आहे, तर आपल्याऐवजी आपण आज दुसऱ्या एका बाईला कामाला पाठवूया की जेणेकरून श्यामच्या आईला काही अडचण होणार नाही. बरोबर ना? नाहीतर जर ती आली नाही, आजारी पडली म्हणून, मग ते काम कोण करणार? म्हणून मथुरी काय करते, दुसरी बाई श्यामच्या घरी पाठवते. मग शिवरामला विचारलं. शिवराम म्हणतो की माझ्या आईला खूप ताप आलेला आहे, ती तापाने फणफणली आहे, तिला उठायलाच होत नाही आहे जागेवरून, आणि म्हणून ती आज कामावर आलेली नाही आहे, पण तिने दुसऱ्या बाईला पाठवून दिलं आहे कामाला म्हणून. हो हो, ती भेटली मला म्हणून. मग मी विचारते की तिची तब्येत कशी आहे म्हणून, की असा अचानक ताप कसा आला तिला म्हणून. तर शिवराम म्हणतो की अचानक रात्री ताप आला म्हणून. मग श्यामचे काय करते, शिवराम तू दुपारी जाताना ना आमच्या घरामध्ये मला विचार, ज्यावेळी तू दुपारी घरी जाशील जेवायला त्यावेळी तू मला विचार, असं सांगते ती. आणि श्यामची आई काय करते, दुपारी शिवराम जाताना शिवरामजवळ जेवणाचा गरम गरम भात, कढी, लोणचं कुणासाठी देते? श्यामची आई शिवरामजवळ हे गरम गरम भात, तूप कोणासाठी देते? नाही, शिवराम जवळ देते. कोणासाठी देते? शिवराम जवळ. कोण आजारी आहे? हा, शिवरामची आई आजारी आहे ना, मथुरी. मग तिच्यासाठी श्यामची आई गरम गरम सगळं जेवण पाठवते, कारण आजारी असल्यानंतर उठायला पण होत नाही ना, मग जेवण कोण बनवणार? आणि मग जरा आजारी असल्यानंतर दुसऱ्यांनी दिलेलं असेल तर आपल्याला जास्त टेस्ट लागते, म्हणून श्यामची आई गरम गरम भात आणि औषध पण पाठवते, की ताप आल्यानंतर जे औषध लागतं की नाही ते औषधसुद्धा शिवरामबरोबर पाठवते. नंतर 2 दिवसांनी मग शिवराम कामावर येतो आणि त्याचबरोबर मथुरी पण कामावर येते. मग मथुरीला विचारते श्यामची आई, बरं वाटतंय का तुम्हाला? मग मथुरी म्हणते, वाटतंय थोडं बरं, पण आता काय करणार, किती दिवस झोपून राहणार, पैसे कुठून मिळणार? गरीब लोक जी आहेत, जी रोजावर काम करतात, म्हणजे समजा आता बघा, घर बांधायला जी लोक येतात, शेतावर जी कामाला जातात, त्यांना कसं असतं, आणि ते जे जातात ना सकाळी, ते जातात आणि खुर्ची घेऊन बसतात, नाही काम करतात दिवसभर. दुपारी फक्त 1 ते 2 त्यांना विश्रांती असते, बाकी दिवस ते काम करतात. आणि ज्या दिवशी ती लोक काम करत नाहीत, ऐकतोय का मनीष, सॉरी सृजन, ज्या दिवशी ही लोक कामावर जात नाहीत ना त्यावेळी त्यांना पैसे नाही दिले जात. श्रेयांश, समजलं का? तिकडे कोण असतं पैसे द्यायला? मालक असतो. आता तुमच्या घरामध्ये घर बांधायला जी लोक येतात त्यांना पैसे देतात की नाही? मग कोणतरी एक मेन असतो माणूस, तो त्यांना पैसे देत असतो आणि कामावर आणत असतो. तो पहिली येतो की ते पहिली येतात? ते टायमिंग ठरलेलं असतं. काम करणारी लोक पहिल्यांदा येतात
आणि मग त्यांचा पगाराचा ठरलेला असं रोज देणार की आठवड्यातनं एकदा, त्याप्रमाणे तो त्याला पैसे देतो. पण जर कामावर आला नाही तर पैसे देतो का? नाही. मग मथुरी पण तसंच म्हणते की आता ताई किती दिवस मी झोपून राहणार, मी जर झोपून राहिले तर पैसे कुठून मिळणार आणि आम्ही काय खाणार, असं मथुरी म्हणते. मग मी आता कसे तरी उठत बसत करते काम तुमचं म्हणून असं. आणि श्यामची आई तुम्ही जेवण दिलं मला खूप गोड लागलं, मला खूप बरं वाटलं, असं मथुरी म्हणते. देव तुमचं बरं करो. ज्यावेळी आपण कोणासाठी तरी चांगलं काम करतो ना त्यावेळी आपल्याला आशीर्वाद मिळतात. आता बघा ती मथुरी श्यामच्या आईला काय म्हणाली? देव तुमचं बरं करो. का? कारण ती ज्यावेळी आजारी होती त्यावेळी श्यामच्या आईनं तिला औषध दिलं, गरम गरम भात दिला, जेवण दिलं आणि म्हणून तिला बरं वाटलं. आता ती ज्यावेळी कामावर आली आहे ना त्यावेळी सुद्धा श्यामची आई विचारतीये की तुला बरं वाटतंय का म्हणून. मग श्यामची आई बघा आपल्या घरामध्ये काम करणारी एक साधी सुधी बाई आहे तरी सुद्धा तिला किती प्रेमानं वागते तिच्याबरोबर, बरोबर ना? असंच कुठलंही काम करणारं कोणीही असू दे, शाळेमध्ये असू दे, आपल्या घरामध्ये असू दे किंवा आपल्याला आजूबाजूला कोणी भेटलं, म्हणजे झाडूवाला जरी असला, कचरा वेचणारा जरी असला, कचरा गोळा करणारा जरी असला, तरी आपण सगळ्यांना एक आदरानं बोलायला पाहिजे. सवय लावा तुम्ही आत्तापासून सगळ्यांना. कुठलंच काम कमीपणा हे नाही आहे, कमी नाही आहे. तर कुणीही असो कुणालाही आपण दुखवणारं बोलायचं नाही, सगळ्यांनी छान बोलायचं. जरी आपल्याला कोणतरी शाळेमध्ये आपण गेलोय आणि आपला वर्ग साफ करणारी जर बाई तिथे असेल तर आपण तिला पण म्हटलं पाहिजे गुड मॉर्निंग आंटी म्हणायला पाहिजे की नाही? तुम्ही जसं टीचरला म्हणता तसंच त्या बाईला सुद्धा तुम्ही म्हणायला पाहिजे गुड मॉर्निंग आंटी, गुड मॉर्निंग ड्रायव्हर अंकल. बसमध्ये जी बाई आहे तिला पण बोलायला पाहिजे गुड मॉर्निंग. असं प्रत्येकाला आपण आदर द्यायला पाहिजे. मग यामुळं काय होतं, आपल्याला खूप सारे आशीर्वाद मिळतात आणि मग आपल्याला पुढचं आयुष्य जे आहे ना त्यामध्ये खूप देवबापा काय काय जे पाहिजे ते देतो आपल्याला. मग आपण चांगलं वागलं की लक्षात ठेवा. मग त्यानंतर काय होतं, त्या दिवशी सुद्धा 2 दिवसांनी आली आहे मथुरी तरी सुद्धा श्यामची आई तिला काय म्हणते, आज पण असं करा, आज पण तुम्ही दुपारी काय करा, आमच्याबरोबरच जेवा. तुम्ही काही घरी वगैरे जेवायला जाऊ नका, आमच्याबरोबरच तुम्ही दुपारी जेवा म्हणून. आणि मग त्या दिवशी सुद्धा श्यामची आई तिला आपल्याच घरामध्ये जे जेवण बनवलेलं असतं तेच देते आणि सगळे मिळून त्या दिवशी जेवण करतात. आणि मग त्यावेळी मथुरी जी आहे ना ती श्यामला काय म्हणते माहिती आहे, श्याम तू खूप नशीबवान आहेस रे की अशी प्रेमळ आई तुला मिळालेली आहे की जी तिचं साऱ्यांवर प्रेम आहे. फक्त श्यामवरच प्रेम आहे का? नाही, तिचं साऱ्यांवरच प्रेम आहे आणि अशी प्रेमळ आई तुला मिळालेली आहे, तू खूप नशीबवान आहेस. आणि मग श्यामच्या डोळ्यातून आनंदाचं म्हणजे असं आनंदाश्रू येतात माहिती आहे ना. जास्त आनंद झाल्यानंतर पण आपल्या डोळ्यातून अश्रू येतात माहिती आहे ना. तसं मग श्यामला पण खूप मनाला समाधान वाटतं की आपल्या आईला कोणीतरी चांगलं म्हणतंय, म्हणून श्यामला पण खूप समाधान वाटतं. जे या कथेमधून आपण काय शिकायचं आहे तर आपल्या घरामध्ये जे कोणी कामाला लोक असतील त्या सगळ्या लोकांना आपण आदर दिला पाहिजे.